Hello everyone, welcome in online lecture series of topic chemical bonding. In this video, we are going to discuss octet rule. So first up, what is octet rule? See here the statement of rule. In order to acquire stability, an atom can either lose, gain or share electrons so that the valence shell contains 8 electrons. Therefore, the atom attains the nearest inert gas electronic configuration. Okay, so this is the statement of octet rule. हे octet रूलचं स्टेटमेंट आहे. काय सांगतो ऑक्टेट रूल? की ॲटम, कोणताही ॲटम स्टॅबिलिटी अटेन करण्यासाठी, ॲक्वायर करण्यासाठी त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स ठेवण्याचा प्रयत्न करतो. मग ते 8 इलेक्ट्रॉन्स ठेवण्यासाठी तो काय करेल? एकतर स्वतःचे जास्त असणारे इलेक्ट्रॉन लूज करेल, किंवा जर 8 इलेक्ट्रॉन्स होण्यासाठी कमी पडत असतील इलेक्ट्रॉन्स तर दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेईल, म्हणजे इलेक्ट्रॉन गेन करेल, किंवा इलेक्ट्रॉन शेअर करेल, दुसऱ्या ॲटमसोबत इलेक्ट्रॉन शेअर करेल आणि 8 इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स शेलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करेल. ओके, त्यामुळे काय होणार आहे? त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नियरेस्ट इनर्ट गॅस सारखं होणार आहे. आपल्याला माहिती आहे इनर्ट गॅसेस कसे असतात? स्टेबल असतात. नोबल गॅसेस, इनर्ट गॅसेस म्हणजेच काय? नोबल गॅसेस कोणते आहेत? हेलियम आहे, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. ओके, हे सगळे काय आहेत? इनर्ट गॅसेस आहेत, नोबल गॅसेस आहेत. सो जर आपण त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चेक केलं, ओके, इथे बघूया आपण, मी इथे टेबल ॲड केलेला आहे बघा, द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ नोबल गॅसेस. सो सी इन दिस टेबल, फॉर हेलियम the atomic number is 2 and its outer shell electronic configuration is 2. Okay, then after helium there is neon, atomic number 10 and its outer electronic configuration is 8, that is 2 8. Okay, means in valence shell of neon there are only 8 electrons. Then argon, in valence shell 8 electron, krypton in valence shell 8 electron. Similar in case of xenon, in valence shell there are 8 electrons. Means what? All these noble gases are stable and their valence shell contains 8 electrons. बरोबर? या सगळ्या नोबल गॅसेसमध्ये काय आहे? 8 इलेक्ट्रॉन्स आहेत व्हॅलन्स शेलमध्ये. आणि ते कसे आहेत? सगळे हे इनर्ट गॅसेस जे आहेत ते काय आहेत? स्टेबल आहेत. मग इन सेम फॅशन आपले जे इतर ॲटम्स आहेत ते काय करण्याचा प्रयत्न करतात? त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच ते आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नियरेस्ट, जवळच्या इनर्ट गॅससारखं बनवण्याचा प्रयत्न करतात. ओके, एक्सेप्शन काय आहे? तर हेलियम. हेलियममध्ये इलेक्ट्रॉन किती असतात? 2 इलेक्ट्रॉन असतात. ओके, सो हेलियम ऑक्टेट कंप्लीट करत नाही, तर हेलियम काय करतो? डुप्लेट कंप्लीट करतो, 2 इलेक्ट्रॉन कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो. ओके, मग आता आपण या ऑक्टेट रूलचे काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. म्हणजे कोणकोणते एक्झाम्पल? तर आता बघा काय सांगितलं स्टेटमेंटमध्ये, इन ऑर्डर टू ॲक्वायर स्टॅबिलिटी अँड ॲटम कॅन आयदर लूज, इलेक्ट्रॉन लूज करू शकतो, गेन करू शकतो किंवा शेअर करू शकतो. मग या प्रत्येकाचं एक्झाम्पल आपण बघणार आहोत. लूज कोणते ॲटम्स असे आहेत की जे लूज इलेक्ट्रॉन लूज करून स्टॅबिलिटी अटेन करतात, किंवा इलेक्ट्रॉन लूज करून ऑक्टेट कंप्लीट करतात. त्याच्यानंतर एक एक्झाम्पल बघणार, इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर कसं काय ऑक्टेट कंप्लीट होतं, शेअर केल्यानंतर कसं काय ऑक्टेट कंप्लीट होतं, ते आपण बघणार आहोत. आणि त्यांचं नियरेस्ट इनर्ट गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा चेक करणार आहोत. ओके, सो आपण एक्झाम्पल्स बघूया. ओके, सी फर्स्ट एक्झाम्पल, सोडियम. इन सोडियम atomic number is 11. So electron distribution is, in first shell there are 2 electrons, in second shell there are 8 electrons, and in last shell or outermost shell there is only 1 electron. So we can write for sodium electronic configuration as
281. ओके, इज इट करेक्ट? ओके, बघा 2 इलेक्ट्रॉन असणार आहेत पहिल्या शेलमध्ये, देन 8 इलेक्ट्रॉन्स आणि त्याच्यानंतर काय असणार आहे 1 इलेक्ट्रॉन. ओके, तर आता बघा याला ऑक्टेट कंप्लीट करायचे सोडियमला, म्हणजे 8 इलेक्ट्रॉन त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये असले पाहिजेत. ओके, मग काय केलं पाहिजे त्याने व्हॅलन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स येण्यासाठी? हा 1 इलेक्ट्रॉन आहे तो लूज केला तर, हा इलेक्ट्रॉन देऊन टाकला तर काय होईल बघा, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-8 होईल. बरोबर ना? त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार आहे 2-8. 8 म्हणजेच काय, व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहतील? 8 इलेक्ट्रॉन राहतील. सो हियर sodium can attain stability or sodium can complete its octet by losing 1 electron from its outermost shell. ओके, बरोबर आहे ना? इथे सोडियम आपला ऑक्टेट कंप्लीट करू शकतो. कसं काय कंप्लीट करणार आहे तर त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये जो काय 1 इलेक्ट्रॉन आहे तो काय करणार आहे, लूज करणार आहे. आणि व्हॅलन्स शेलमधला इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स किती राहत आहेत बघा, 2 + 8 10. So its electronic configuration will become same as neon, which is the noble gas. ओके, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणासारखं होईल? ज्यावेळी तो 1 इलेक्ट्रॉन लूज करणार आहे त्यावेळी त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन निऑन सारखं होईल, जो की सोडियमचा जवळचा काय आहे, इनर्ट गॅस आहे. ओके, चेक करूया आपण. इथे बघा, वेट हा, पिरियॉडिक टेबलमध्ये आपण चेक करू शकतो. सोडियमचा जवळचा इनर्ट गॅस कोणता आहे बघा, सोडियम. इथे सोडियम आहे. सोडियमला सगळ्यात जवळचा इनर्ट गॅस कोणता, निऑन. 1 इलेक्ट्रॉन लूज केलं, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणासारखं झालं, निऑन सारखं झालं. म्हणजे आधी ॲटॉमिक नंबर 11 होता, त्यावेळी कॉन्फिगरेशन होतं 281. त्याने 1 इलेक्ट्रॉन लूज केला, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं 2-8, विच इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ निऑन. ओके, so this is the example of how atom attains the stability by losing an electron. Now second example, see here, in case of chlorine atomic number is 17. Okay, atomic number is 17. So electron distribution around the outermost shell or shells around the nucleus will be, see, 2, 8 and 7. Okay, in first shell there are 2 electrons, in second shell there are 8 electrons, and in last shell or third shell there are 7 electrons. 7 इलेक्ट्रॉन आहेत म्हटल्यावर आता जर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नियरेस्ट नोबल गॅस सारखं व्हायचं असेल, याला नियरेस्ट नोबल गॅस कोण आहे, 17 नंबरचा नियरेस्ट नोबल गॅस कोणता, 18, अर्गॉन. बरोबर ना? अर्गॉनचा ॲटॉमिक नंबर किती, 18 आहे. सो ह्याला काय करावं लागेल, 7 आहेत ना, 1 इलेक्ट्रॉन घेतला तर हा 8 होईल, म्हणजेच 18 इलेक्ट्रॉन्स होतील. नियरेस्ट नोबेल गॅस कोण, अर्गॉन सारखं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल. सो क्लोरीन काय करतो, 1 इलेक्ट्रॉन घेतो आणि 1 इलेक्ट्रॉन घेतल्यावर त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स होतात. सो तो काय होतो, स्टेबल होतो. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणासारखं होतं, नियरेस्ट नोबेल गॅस अर्गॉन सारखं होतं. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ हाऊ ॲटम अटेन्स द स्टॅबिलिटी बाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन घेऊन कसे ते स्टॅबिलिटी अटेन करतात त्याचं हे एक्झाम्पल होतं. नाऊ थर्ड टाइप ऑफ एक्झाम्पल, दॅट इज शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. सी हियर, carbon atom, in the valence shell of carbon atom there are only 4 electrons. 4च इलेक्ट्रॉन्स असतात कार्बनच्या व्हॅलन्स शेलमध्ये. ओके, आपल्याला माहिती आहे टेट्रा व्हॅलंट आहे कार्बन. कसा आहे, टेट्रा व्हॅलंट आहे. म्हणजेच काय, त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, 4 बॉन्ड तो तयार करू शकतो. सो बघा, आता जर कार्बनला ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल, ओके, बघूया आधी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ॲटॉमिक नंबर 6 आहे. सो कसं असणार आहे ॲटॉमिक नंबर 6 आणि इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन अशा प्रकारे असेल,
2 4. सो आपण बघू शकतो इथे जर कार्बनला ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर त्याला या 4चे 8 इलेक्ट्रॉन होण्यासाठी एकतर काय करावं लागेल, एकतर 4 इलेक्ट्रॉन अजून घ्यावे लागतील, बरोबर ना, तर 8 इलेक्ट्रॉन होणार. किंवा अजून एक त्याला नियरेस्ट नोबेल गॅस आहे. जरा आपण पहिल्यांदा चेक करूया कार्बनला कोणकोणते नियरेस्ट नोबेल गॅस आहेत ते. ओके, सी इन पिरियॉडिक टेबल. ओके, हिअर इज दी कार्बन, ॲटॉमिक नंबर 6. बघा, कार्बनपासून 4 घरं सोडली तर कोण आहे, निऑन आहे. कार्बनच्या पाठी 4 घरं सोडली तर कोण आहे, हेलियम आहे. 3 घरं सोडली तर, बरोबर ना, कार्बनच्या पाठी 3 घरं सोडली तर काय आहे, हेलियम आहे. त्याच्यानंतर कार्बनच्या पुढे जर 4 घरं सोडली किंवा 3 घरं सोडली तर कोण आहे, निऑन आहे. म्हणजे त्याला 2 नियरेस्ट नोबेल गॅसेस आहेत. कोणकोणते आहेत ते 2 नियरेस्ट नोबेल गॅस, एकतर निऑन आहे किंवा हेलियम आहे. जवळचा कोण आहे त्याला, हे बघा 1 2 3 4 नंबरला हेलियम. त्याच्यानंतर 1, वेटा मी जरा रफ करते आधी हे आणि मग बघूया. हा कार्बन आहे आपला. ओके, हा कार्बन बघा 1 2 3 4. 4 नंबर पोझिशनला निऑन. पाठी गेलं तर 1 2 3 4. 4 नंबरला हेलियम. सो कार्बनला 2 नियरेस्ट नोबेल गॅसेस आहेत. वन इज द निऑन अँड अनदर इज द हेलियम. सो टू अटेन स्टॅबिलिटी इट मे कंप्लीट इट्स ऑक्टेट और डुप्लेट. तो आपलं ऑक्टेट सुद्धा कंप्लीट करू शकतो किंवा डुप्लेट सुद्धा करू शकतो. हेलियमचा ॲटॉमिक नंबर किती, 2 असतो. सो त्या केसमध्ये त्याला डुप्लेट केलं पाहिजे. आता त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 2 4. जर या 4चे 8 करायचे असतील, ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर त्याला 4 इलेक्ट्रॉन अजून गेन करावे लागतील. आणि जर डुप्लेट ठेवायचं असेल तर हे जे 4 इलेक्ट्रॉन आहेत ते लूज करावे लागतील. ओके, पण कार्बनला या दोन्हीही केस पॉसिबल नाहीत. 4 इलेक्ट्रॉन लूज करण्यासाठी खूप मॅक्झिमम एनर्जी रिक्वायरमेंट आहे. 4 इलेक्ट्रॉन लूज करण्यासाठी त्याला खूप एनर्जी द्यावी लागेल. आणि 4 इलेक्ट्रॉन जर त्याने घेतले, समजा 4 इलेक्ट्रॉन गेन केले तर काय होणार आहे बघा, काय होईल इथे. 4 इलेक्ट्रॉन जर कार्बनने घेतले तर असं होणार आहे, कार्बन ॲटॉमिक नंबर किती, 6. ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय असतं, नंबर ऑफ प्रोटॉन्स असतं किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतं. ओके, सो नंबर ऑफ प्रोटॉन्स मी लिहिते इथे 6. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होईल बघा. ओके, काय होणार, ऑलरेडी त्याच्याकडे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, अजून तो 4 इलेक्ट्रॉन घेतोय. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती होईल, 10 होईल. ओके, मग बघा अनस्टॅबिलिटी डेव्हलप होईल ना. पॉझिटिव्ह चार्ज आहे +6 आणि नेगेटिव्ह चार्ज आहे -10. सो काय होणार आहे, त्याचं न्यूक्लियस अनस्टेबल होईल, इक्वल चार्ज राहणार नाही. सुरुवातीला कसं असतं, कार्बन ॲटॉमिक नंबर 6. सो इट्स न्यूक्लियस कंटेन 6 प्रोटॉन as well as 6 इलेक्ट्रॉन. But after gaining the 4 electron, number of electrons in carbon nucleus will become -10. That is 10 electrons and proton only 6 or remains as it is. So unstability will increases. Okay, and therefore both conditions are not possible. That is losing 4 electron or gaining 4 electron are not possible in case of carbon. So what it do to complete its octet? See here. See this diagram. Okay. Electron from hydrogen and electron from carbon. The blue dot indicates the electron from carbon and the red dot indicates the electron from hydrogen. So this is the valence shell of carbon. Okay. Now see here, and this is the valence shell of hydrogen. So
ओके, तर बघा आता काय आहे, हायड्रोजनकडे किती इलेक्ट्रॉन असतो व्हॅलेन्स शेलमध्ये, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 असतो, सो त्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती 1. कार्बनच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन. सो काय होतात बघा, हा कार्बन आपला एक इलेक्ट्रॉन या हायड्रोजनसोबत शेअर करतो, दुसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या हायड्रोजनसोबत शेअर करतो, तिसरा हायड्रोजन किंवा तिसरा इलेक्ट्रॉन कार्बन तिसऱ्या हायड्रोजनसोबत शेअर करतो. अशा प्रकारे चारही इलेक्ट्रॉन, आउटरमोस्टमधले चारही इलेक्ट्रॉन कार्बन 4 हायड्रोजनसोबत शेअर करतो. आता शेअर केल्यामुळे झालं काय बघा, शेअर केल्यामुळे काय झालेलं आहे, तर शेअर केल्यामुळे कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट झालं आणि हायड्रोजनचं डुप्लेट कंप्लीट झालं. हायड्रोजनला किती मिळाले इलेक्ट्रॉन 2. हायड्रोजनचा नियरेस्ट नोबल गॅस कोण आहे, हेलियम, सो त्याला स्टॅबिलिटी मिळू शकते. डुप्लेट कंप्लीट झालं ना. हे दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाचे आहेत, कार्बनचा सुद्धा आहे आणि हायड्रोजन, म्हणजे कार्बन सुद्धा त्या 2 इलेक्ट्रॉनला वापरणार आणि हायड्रोजन सुद्धा. शेअर केलेत त्यांनी, दोघे सुद्धा वापरू शकतात. ओके, लूज करणं पॉसिबल नव्हतं 4 इलेक्ट्रॉन, गेन करणं सुद्धा पॉसिबल नव्हतं, अनस्टॅबिलिटी वाढली असती कार्बन ॲटमची. सो तो काय करतो, शेअर करतो आपले इलेक्ट्रॉन. ओके, कोणासोबत शेअर केले, अशा ॲटमसोबत की ज्याला शेअरिंगची गरज आहे. हायड्रोजन जर एक इलेक्ट्रॉन शेअर केला तर त्याचं डुप्लेट कंप्लीट होतंय, सो तो सुद्धा स्टॅबिलिटी अटेन करतोय. सो सगळे इथे हायड्रोजन काय झाले, स्टेबल झाले. प्लस कार्बनला त्याचं ऑक्टेट कंप्लीट करून मिळालं. ओके, सो इन दिस वे कार्बन अटेन्स दी स्टॅबिलिटी बाय शेअरिंग ऑफ इट्स 4 इलेक्ट्रॉन विथ 4 हायड्रोजन ॲटम. ओके, is this clear how carbon attains the stability or how it completes its octet and hydrogen complete its duplet. हायड्रोजन कधी ऑक्टेट कंप्लीट करत नाही. त्याचा नियरेस्ट नोबेल गॅस कोण आहे, हेलियम आहे. सो तो कोणासारखं आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करणार आहे, हेलियम सारखंच. ओके, सो शेअरिंगमध्ये इथे त्याचं काय होणार आहे, ऑक्टेट आणि डुप्लेट कंप्लीट होणार आहे. सो आपली डेफिनेशन काय होती, त्याच्या आधी अजून एक एक्झाम्पल आहे ते बघूया इथे. ओके, हे कोणाचं एक्झाम्पल आहे, हायड्रोजनचं एक्झाम्पल आहे. ओके, हे बघा हायड्रोजन, हा एक हायड्रोजन, हा दुसरा हायड्रोजन, दोघे जवळ येतात, एकमेकांसोबत काय करतात, हायड्रोजन शेअर करतात आणि डुप्लेट कंप्लीट करतात. हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन, इथे H2 मॉलिक्यूल आहे. ओके, समजलं काय झालेलं आहे ते, दोघांना सुद्धा डुप्लेट कंप्लीट करण्याची गरज आहे स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी. आधी त्यांच्याकडे एक एकच इलेक्ट्रॉन होता, जर त्यांनी दोघांनाही एकमेकांसोबत इलेक्ट्रॉन शेअर केले तर काय होणार आहे, त्या दोघांचंही डुप्लेट कंप्लीट होणार आहे, म्हणजे त्यांना स्टॅबिलिटी मिळणार आहे. सो इन केस ऑफ हायड्रोजन इट कंप्लीट इट्स डुप्लेट टू अटेन दी स्टॅबिलिटी, but other atoms want to complete their octet to attain the stability. So this is the octet rule. Okay, बघूया परत एकदा स्टेटमेंट काय होतं ते. See here statement again. In order to acquire stability, an atom can either lose, gain or share electrons so that the valence shell contains 8 electrons. आपण बघितलं प्रत्येकाचं एक्झाम्पल, एक इलेक्ट्रॉन लूज करून ऑक्टेट कसं कंप्लीट होतं, गेन केल्यावर ऑक्टेट कसं कंप्लीट होतं, त्याच्यानंतर शेअर केल्यानंतर ऑक्टेट कसं काय कंप्लीट होतं आणि ते कसे स्टेबल होतात. ओके, सो दिस इज दी octet rule, its examples. Okay, thank you.